तर आता आपण मेंढी पालनात खुराक वगैरे घालतो मेंढ्यांना वगैरे, पण ते कितपर्यंत आपल्याला परवडणार आहे खुराक वगैरे देणे. तर कसं आहे ना की आता माझ्याकडे पण कमीच आहेत, म्हणून मी हौसने ना थोडंफार खुराक देतेच. तसंच प्रत्येकाने आपली जवसर 20 ते 25 आहे तवसर आपण देऊ शकतो खुराक. पण जेव्हा ह्याच्या पुढे वाढणार जसं 30-35 कडे किंवा अनेक जास्त झालेत, मग त्या वेळेला आपल्याला खुराक परवडणार का द्यायला. तर कसं आहे की त्या वेळेला मग आपल्याला स्वतःला विचार पडेल, जसं मला पण विचार पडणार, उद्या माझं भविष्यात वाढलं ना तर मला सुद्धा विचार पडणार आणि मी हे आहे की ह्यांना एवढं खुराक विकतचं कसं देणार म्हणून. मग त्याच्यासाठी आपल्याला एक पर्याय म्हणून हा प्रयोग केलाच पाहिजे. जसं आता माझ्याकडे आता कसं आहे की आमच्या इथलं जो वातावरण वगैरे आहे त्या वातावरणानुसार आमच्याकडे झाडपाला वर्गीय असं सहसा सुबाबळ, हादगा वगैरे हे शेवरी वगैरे येत नाहीत. आणि येते एकमेव म्हणजे तुती. ती पण तुती प्रयोग केलेले होते की कुठली तुती आपल्याकडे चांगली जगते. तर आपल्याकडे विशाल जातीची जी तुती आहे ती चांगली जगत आहे. आणि त्याच्यासाठीच आता आपण आपल्या मेंढरांसाठी पुढचा, जसं आपली मेंढरं वाढल्यावर ह्यांना खुराक द्यायला आपल्याला परवडणार नाही, ह्याच्यासाठी एक परत पर्याय बोलला तर तुती जास्त लावायचा विचार चाललेला आहे आणि लावणारच आहोत, कारण की भविष्यात आपली ती गरज आहे. झाडपाला वर्गीय जी आहेत गवत वगैरे, चारा वगैरे, त्याला मात्र प्रोटीन वगैरे हे जास्त असतो. त्यामुळे मग ती जर असेल झाडपाल्यावर्गीय, हादगा वगैरे असेल तर ते जर आपण दिलेले आहे ना सुबाबल वगैरे, तर आपल्याला ह्यांना खुराक द्यायची अशी गरज नसणार आहे. कारण की आपल्याकडं आता विकतचं थोडंफार म्हणून हसून देतोय, पण नंतर आपल्याला परवडणार नाही. ह्यासाठी आपल्याला हा पर्याय पुढचा आपल्याला करणं गरजेचं आहे. जसं आता बघू शकता रानातली वगैरे जी जनावरं वगैरे आहेत ह्यांना कोण खुराक वगैरे देतो, जसे गौरेडे वगैरे बघू शकता रानात आपल्याला दिसतात, हरणं वगैरे. मग ती काय करतात, जी रानात काही चांगली जी झाडं आहेत झाडपाला वर्गीय हे खात असतात, त्यामुळे त्यांना जी आपल्याला कॅल्शियम वगैरे सगळं त्या झाडपाल्यातनं गावतं, म्हणून ती टणटणीत असतात, अगदी हेल्दी असतात ती. बघू शकता त्यांना कोण खुराक घालत नाही. तसंच आपली ही जी जनावरं आहेत ह्यांच्यासाठी आता आपण जसं सोय करतोय, मग तशीच ही पुढची सोय म्हणजे आपला जो मेंढी पालन आहे हा फक्त चाऱ्यावर राहायला पाहिजे. थोडंफार लाडकं ठीक आहेत, पण नंतर मात्र जेव्हा जास्त वाढणार त्यावेळेला आपल्याला फोकस चाऱ्यावर करायचा आहे. मग स्टेप बाय स्टेप जसं चाऱ्याचं नियोजन आपण करतोय तसंच आपण तुमच्या भागाकडे जर समजा हादगा वगैरे, सुबाबल वगैरे हे सर्व जर झाडपालावर्गीय चारा येत असेल तर तो तुम्ही देऊ शकता. माझ्याकडे पर्याय नाही, आमच्या वातावरणात येत नाही, फक्त तुती येते. पण जेव्हा भविष्यात वाढेल आणि ज्या वेळेला मला गरज भासेल की आपल्याला झाडपालावर्गीय सुद्धा पाहिजे चारा, त्यावेळेला आमचा डोंगर भाग सोडून जसं खाली आमच्या डोंगराच्या इथनं खाली उतरलेला की तिकडं मात्र ही झाडपालावर्गीय जी झाडं आहेत वगैरे, तुती वगैरे नाही, हादगा वगैरे जी आहेत हे सर्व तिथे सुबाबळ वगैरे खूप छान येते. मग तिथे आपली जी जमीन वगैरे आहे ती भाड्यानं वगैरे भेटते, मग तिथनं घेऊन आपल्याला ते सुद्धा मेंढ्यांसाठी करायला लागणार आहे. तिथं जागा घेऊन तिथं ती आपल्याला शेती करावी लागणार आहे झाडपालावर्गीय चाऱ्याची. तर ती केल्याच्या नंतर मग मात्र आपल्या मेंढरांना सुद्धा खुराकाची एवढी गरज नाहीये. आणि तो पाला असला तर आपली ही जी लहान कोकर आहेत ती सुद्धा आवडीने खातात. आता आपण बघू शकता की आता आपल्याकडेच मेंढी आहेत तशा नाहीयेत, तर आपल्याकडं तर खूप कमी असतात, जसं 20-25 पर्यंत असतात. पण मेंढपाल जे आहेत त्यांच्याकडे बघा 100, 150, 200 असे मेंढ्यांकडे मेंढपालांकडे मेंढ्या वगैरे असतात. मग ती अशी खुराक वगैरे देत असतील का, त्यांना परवडतं का हे खुराक वगैरे. आता गाभण बोलला तर आपल्याकडं जास्तीत जास्त 10 असतील, पण त्यांच्याकडे तर 50-60 गाभण असतील त्याच्यातनं. मग तेवढ्यानं ते खुराक वगैरे द्यायला त्यांना परवडणार आहे का. तर कसं आहे, हे खुराक जो आहे ना हाच महत्वाचा भाग येतो. ज्या वेळेला क्वांटिटीमध्ये आपला मेंढीपालन होतो ना त्यावेळेला हा खुराकाचा महत्वाचा भाग. जसं आता आपण खुराक थोड्या आहे त्यामुळे आवडीने देतो, पण त्यावेळेला आपण देऊ शकत नाही. आपल्याला त्यावेळेला विचार पडतील की ह्यांना खुराक एवढा मी देऊ कसा, आणि तो पण आपल्या खिशातला खर्च. मग ह्याच्यावर ऑप्शन बोलला तर जसं झाडपालावर्गीय जो आपला चारा आहे हा आपण जर लावला ना तर मात्र आपल्याला खुराक वगैरे द्यायची अशी काही गरज तर भासणार नाही. आणि कसं होतंय की आता नाही बोलला तर आपल्याकडे तसं मार्केट आहे का, जर आता आपण खुराक वगैरे देऊ की मस्त देऊ आपण खुराक वगैरे, पण तो खुराक दिल्याच्या नंतर तसं आपल्याला महागाचा मार्केट भेटणार आहे का.
20, 25, 30च्या रेंज मध्ये आपली मेंढरं वगैरे जाणार आहेत का? विकत कोण नेणार आहे? तर नाही. जसं तर कटिंग मार्केटला वगैरे आपण विकतो त्यावेळेला बघा असं फक्त हात बघतात, कोण वजनावर वगैरे नेतो का, हात लावतात आणि जे काही बोलणी वगैरे आहे ती करतात आणि आपलं जे काही म्हणजे घासघूस करून नाही म्हणलं तर 7, 8 पर्यंत आणि चांगलंच जर असेल तर 10, 12 कडे वगैरे जातं. पण ह्या असं आहे की आपल्याकडं जर चारा खुराक वगैरे घातला आणि तशी जर क्वालिटी आली तर तशा क्वालिटीचं आपल्याला विकता पण आलं पाहिजे आणि तसा मार्केट पण सहसा आपल्याकडे बहुतेक नाहीच आहे. आणि हे सर्व जी गोष्ट आता तुम्हाला मी सांगते तर तो काही ना असं वाटेल की ताई अशा कशा सांगतायत खुराकाबद्दल वगैरे, तर हा एक म्हणजे माझा अनुभवच नाही. तर आता तुम्ही बघा 4-5 वर्ष आधी जे काही शेळी पालनाचे व्हिडिओ वगैरे आहेत ते तुम्ही बघू शकता. तेव्हा काय मात्र काय त्यांनी पोत्याने घातलेलं खुराक आहे, जसा मका वगैरे पोत्याने घातलेत, गमेले निवतलेले दाखवलेले आहेत. पण जर समजा आता हा आणि हे लेटेस्ट मध्ये जसं बघायला गेलं तर आपल्या मेंढी पालनाचे व्हिडिओ येतात, नाही तर पहिले सर्व शेळी पालनाचेच व्हिडिओ वगैरे होते. मग त्यावेळेला त्यांनी ते खुराक घातलेला दाखवलेला आहे. आणि आता कुणी पण त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्या जुन्या जे व्हिडिओ वगैरे बनवायचे शेळी पालनाचे त्यांना कॉन्टॅक्ट करून बघा. सहसा नाही परवडत म्हणून बंद केलेलं आहे असंच उत्तर येतो. आणि तुम्ही कोणाला पण जर असं वाटत असेल की कॉन्टॅक्ट करून एकदा बघावा तर नक्कीच बघा. आणि ही जी माझ्या मेंढरांची जी काही माझ्या पाटाणा वगैरे सर्व मस्ती चालले ना, ही सर्व खुराकामुळेच चालले. का तर त्यांना खुराक पाहिजे, जसं मी वडणीतनं वगैरे आणून त्यांना घालते ना खायला, त्यामुळे ती सर्व पाटाणा वगैरे मस्ती करतात. आणि हे खुराकासाठी आपली मस्ती आहे. तर आपल्याला जो खुराक आहे तो तात्पुरती, जसं आपलं छोटा मेंढी पालन वगैरे आहे त्यावेळेला आपल्याला काही वाटत नाही, पण ज्या वेळेला क्वांटिटी होतो ना त्यावेळेला मात्र विचार करण्याची गरज आहे. आता तसं बघायला गेलं तर स्वतः विचार करण्याची ही गोष्ट आहे. कारण की आपण जेव्हा मेंढी पालन करतो, आता मी मस्त सांगेन तुम्हाला माझ्याकडे कमी आहेत ना, मग अर्धा किलो घाला, 1 किलो घाला असा खुराक तर मी तुम्हाला पण सांगेन. पण माझं ऐकून तुम्ही पण घालायला लागाल. पण ज्या वेळेला आपल्याला 25च्या 30च्या पुढे जेव्हा मेंढ्या आपल्या जातील मेंढ्या वगैरे त्यावेळेला मात्र मग आपण मेंढ्यांना खायला हा खुराक घालतोय हे स्वतःलाच समजेल की हे परवडत नाहीये. त्यामुळे मी सांगते म्हणून नाही, तर प्रत्येकाने आपला वातावरण काय सांगतोय, आपल्या वातावरणात काय काय येतात. आमच्या इकडे 6 महिने तर काहीच येत नाही, कुठलाच चारा येत नाही. पण जर तुमच्याकडे सर्व चारा येत असेल, झाड वर्गीय असू दे, चारा वर्गीय असू दे, जे काही येत असतील तुमच्याकडे सर्व चारे, तर मात्र त्या चाऱ्यावरच फोकस देणे गरजेचं आहे. कारण की भविष्यात आपलं वाढेल हे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते खुराक वगैरे देणं परवडणार नाही. ह्यासाठी ही पहिली सोय करायची आहे. नाहीतर सुरुवातीला आपण हौसानं वगैरे सर्व काही करायला जातो, पण त्याच्यानंतर जेव्हा आपण क्वांटिटीमध्ये होतो, ज्या वेळेला आपला आता जास्त बघायला गेलं तर मिडल क्लास वगैरे जी आहेत आपली आणि मेंढी पालनात जर त्यांनी पण असं केलं तर मात्र त्याला मात्र नक्कीच फरक पडणार. कारण की त्याच्या खिशाला कात्री लागणार आहे, बाकीच्यांना काहीच फरक पडणार नाही. जसं आता आपण बघू शकता, आता खुराक वगैरे देतोय, पण खुराक हा आपण विकतचा आणतोय. आणि विकतचे जी जसं कंपन्या वगैरे फॅक्टऱ्या वगैरे आहेत खुराक बनवायच्या, त्यांचा फायदा आपण करून देणार आहोत का प्रत्येक टायमाला? तर नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आपण त्यांचा फायदा का करायचा? आपल्याला काय राहतंय शिल्लक मग ह्या व्यवसायातनं? आपण ह्यांना मस्त खुराक देऊ, पण खुराक आणते वेळी आपण त्यांना पैसे देत असतो. मग हा विचार करायचा आहे, हे आपण ह्यांना खुराकावर नाही तर चाऱ्यावर ठेवायचं आहे. आणि चारा आपण कसा लावू, कुठल्या प्रकारचा लावू, आपल्या वातावरणात कुठला चारा जगतोय ह्याच्याकडे लक्ष द्या आणि मेंढी पालन करा. ह्या मेंढी पालनात तसं बघायला गेलं तर एक गोष्ट अनेक शिकण्यासारखी आहे. जसं मेंढी सांभाळणं, मस्त खायला पियाला घालून आपण सांभाळू शकतो, पण जेवढा असा डायरेक्ट मेंढ्यांना मार्केट नाही तेवढा मटन मार्केट आहे. आणि प्रत्येकालाच कटिंग करायला जमतं हे पण नाहीये. कारण की कटिंग करायला हे एखाद्याला क्वचित, जसं आम्हाला जमतं तसं कोणाला एखाद्याला जमत असेल त्यांना ठीक आहे की जसं आता सीझन वाईज आपण कटिंग करून विकू शकतो, पण प्रत्येकालाच जमेल असं नाहीये. मग ह्यासाठी जर तुम्हाला जमत असेल एखाद्याला कटिंग वगैरे करायला तर सगळ्यात भारी आहे. कारण की स्वतःच जे प्राणी आहे स्वतःच कटिंग करून विकू शकता, त्याच्यात पण फायदा आहे. यासाठीच मी प्रत्येक टायमाला सांगते की आपला जो मेंढी पालन आहे आपण करतो त्यावेळेला खुराकाकडे फोकस कमी करा आणि चाऱ्याकडे फोकस जास्त करा. आता मी पण घालते की खुराक वगैरे, पण कमी प्रमाणात घालते. आणि ह्याच्या पुढे जेव्हा वाढेल त्या वेळेला सुद्धा मी पर्याय करणार. जसे मी आता तुतीसाठी जागा वगैरे केलेली आहे आणि आमच्याकडे बाकीचं नसलं येत तरी तुती ही खूप चांगली येते. ती पण मी तुम्हाला लावताना दाखवणार आहे की किती प्रमाणात लावते. कारण की तुती माझ्यासाठी खूप गरजेचं आहे.
भविष्यात मला वाढवायचं आहे ना, मग त्यासाठी ही आतापासून तयारी आहे. आणि प्रत्येकान जो आपला खुराक आहे ना त्याच्याकडे कमी फोकस करून आपल्या मेंढी पालनासाठी चारावर्गीय जो आहे तो जास्त प्रमाणात करा. मेंढी पालन आपलं खूपच चांगलं चालू राहणार. मग जर समजा तुमच्याकडे अशी नारी सुवर्ण वगैरे असेल, क्वांटिटी मध्ये असेल आणि तुम्हाला खुराकच द्यायचा असेल, तर मग मात्र तुम्हाला ब्रीडिंगचा मार्केट तयार करावा लागणार. आणि तो पण स्वतः करायला लागतो ब्रीडिंगचा मार्केट. कारण की काय, हा आपली गरज आहे. ब्रीडिंगचा मार्केट तयार करणं ही आपली गरज आहे. आणि आमच्या इकडच्या भागानुसार आम्ही कटिंग मार्केट ठेवलेलं आहे. कारण की आपल्याकडे कटिंगला जसं एप्रिल मे मध्ये चांगला मार्केट आहे आणि ती स्वतःहून येतात कटिंग मार्केटवाली, आपल्याला कुठे जायची गरज नाहीये. पण जो ब्रीडिंगचा मार्केट आहे तो मात्र आपल्याला स्वतः उभं करायला लागतोय. कारण की जसं आपण फक्त कोणी येईल आणि सांभाळायसाठी नेल ह्याच्यासाठी मात्र आपल्याला जाहिरात करायला लागते. आणि जाहिरात केल्याच्या नंतरच दुसऱ्यांना माहित पडतं की आपल्याला इथे ब्रीडिंगसाठी भेटतील मेंढ्या वगैरे. तर मग मात्र काय होतंय की हा मार्केट आपल्याला स्वतः उभं करायला लागतंय. आणि त्यातले समजा जर 100 जणांनी जरी चौकशी केली तर त्यातली 10 एकच सांभाळायला नेतात. यासाठी आम्ही म्हणलेलं की आम्ही असा विचार केलेला की आपल्याला ब्रीडिंगचं मार्केट न करता आपण कटिंग मार्केटच करणं आहे. पण जर कोणाला खुराका वगैरे हे करायचं तर त्यांनी ब्रीडिंगचं मार्केट करणं गरजेचं आहे. कारण की खुराकाचा जो खर्च आहे तो निघाला पाहिजे त्यातनं म्हणून. आणि विकते वेळी सुद्धा 20-25च्या अशा रेंजमध्ये आपल्याला विकायला लागणार आहे. त्यावेळेला आपल्याला जो खुराक वगैरे आहे त्या खुराकाचा त्यातनं फायदा निघून आपला मेंढी पालन पण चालणार. मग